राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबतच्या सुनावणीला आजपासून निवडणूक आयोगात सुरुवात झाली। दोन्ही गटांकडून काय दावे केले गेले आणि आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं बघूया एक रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगात प्रथमच प्रत्यक्ष सुनावणी पार पडली। पवार विरुद्ध पवार असं घमासान निवडणूक आयोगात रंगलं। विशेष म्हणजे शरद पवार या सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहिले होते। अजित पवार गटाकडून सुनावणीसाठी कोणीही उपस्थित नव्हतं। अजित पवार गटाकडून पहिला युक्तिवाद करण्यात आला। पक्ष घटनेचा दाखला देत शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, पक्ष घटनेचं पालन होत नाही असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला। जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर। महाराष्ट्र नागालँडचे एकूण 55 आमदार आमच्या बाजूनं। महाराष्ट्रात विधानसभेचे 53 पैकी 42, विधान परिषदेचे 9 पैकी 6 आमदारांचा आम्हाला पाठिंबा। नागालँडमध्ये 7 पैकी 7 आमदार आमच्या पाठीशी। पक्षाचा राष्ट्रीय दर्जा निघून गेला, त्यामुळे आमदारांची संख्या हाच महत्त्वाचा मुद्दा। आमदारांच्या संख्येच्या आधारे पक्ष कोणाचा हे ठरवता येईल असा युक्तिवाद। अनेक वर्ष पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत, अजित पवारांकडून सेनेच्या निर्णयाचा दाखला। पक्षाच्या घटनेचे पालन व्यवस्थित होत नाही, केवळ एका पत्राद्वारे पक्षात नियुक्त्या कशा प्रकारे होऊ शकतात? आम्हालाच पक्ष आणि चिन्ह मिळावं। चिन्ह गोठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। पवार साहेबांचाच पक्ष आहे आणि त्यांचंच चिन्ह आहे, त्यामुळे ते गोठवण्याचा प्रश्न नाही। एखाद्याने कुणी उद्या भारतीय जनता पक्षाच्या चिन्हाबद्दल कुणी शंका जाऊन व्यक्त केली तर ते गोठवणार का तुम्ही? तर साधा प्रश्न आहे की पवारसाहेब संस्थापक आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष चाललेला त्यांना कधीच कुणी चॅलेंज केलेलं नाही। त्यांना सर्वांनी मिळून सर्वाधिकार दिलेले आहेत। तालकटोरा स्टेडियममध्ये हात वर करून आहेत, त्याच्या क्लिप्स आहेत, त्याच्या व्हिडिओज आहेत, त्याचे प्रूफ्स आहेत आणि त्यामुळं आजही देशातले सर्व पक्षाचे अध्यक्ष आमच्या राज्यांचे त्यांना पाठिंबा देतात। त्यामुळं चिन्ह गोठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। चिन्ह गोठवणं हे अन्यायकारक होणार आहे। आता असं की जयंत पाटील कुठला पक्ष कसा चुरीला गेला का म्हणतात मला काय माहीत नाही, कारण मी म्हटलं ना की पोटातलं न पाणी हलणं आणि डोळ्यातलं पाणी न टिकणं हा त्यांचा स्थायी भाव आहे करेक्ट कार्यक्रम करण्याचा। करेक्ट कार्यक्रम कधी करायचा ते जयंतरावांना माहिती असल्यामुळे ते योग्य वेळेला कार्यक्रम करतील। दरम्यान शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या स्थापनेचे प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत। या कागदपत्रांच्या आधारे पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आलाय। पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्या सोबत आहे असं म्हणत शरद पवार गटाकडून पक्षावर दावा करण्यात आलाय। राज्य आणि बाहेर हा पक्ष कोणाचा आहे हे सर्वांना माहिती आहे असा युक्तिवाद देखील शरद पवार गटाकडून करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी स्थापन केला। शरद पवार यांची अध्यक्षपदी निवड पक्ष घटनेला धरून, त्यामुळे शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, त्यामुळे सर्व अधिकार शरद पवारांकडेच। पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्या सोबत आहे। अजित पवार पक्षावर दावा करू शकत नाहीत। अजित पवार गटानं पक्षाची भूमिका पाळली नाही। पक्षाच्या विरोधात अजित पवार गटाची भूमिका, एक गट बाहेर पडला, मूळ पक्ष आमच्याकडे। 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा शरद पवारांना पाठिंबा। शरद पवारांचं नेतृत्व मान्य असं पत्र 24 प्रदेशाध्यक्षांनी दिलंय। शरद पवार यांनी घेतलेले निर्णय डावलता येत नाहीत। निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका, तोपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा। हम बताएंगे चुनाव आयोग को जो कि दस्तावेज हमने रखे हैं, अभी प्राथमिक रूप से रखे हैं, बाद में हम और विस्तार से रखेंगे कि कई ऐसे दस्तावेज हैं जहां की व्यक्ति की मृत्यु हो गई है, वो एग्जिस्ट नहीं करता है, उसको क्लेम किया है कि पार्टी का हिस्सा है। कई ऐसे दस्तावेज हैं जो पूरी तरह से हस्ताक्षर हुआ है एक्स जगह पे और वो व्यक्ति रहता है हजारों मील दूर वाई जगह पे। कई ऐसे दस्तावेज हैं जहां उसने लिखित रूप से कहा है कि न मैं जानता हूं, न मैंने हस्ताक्षर किया, न मेरे से किसी ने बात की, न मैंने ये हलफनामा दिया है, कुछ भी नहीं किया मैंने। कई ऐसे दस्तावेज हैं जो बड़े स्पष्ट रूप से किसी और पार्टी का व्यक्ति है उसको दिखा दिया अपने फैक्शन में, इत्यादि इत्यादि। ये सब वही दिखाते हैं कि ये एक इमेजिनरी डिस्प्यूट बनाई गई है, एक इमेजिनरी रूप से एक पार्टी को तोड़ने की। सांगा कोण आमचे आहेत आमदार बोगस आहेत तर कार्यकर्ते बोगस आहेत, त्याचं होईल ना, शहानिशा होईल।
परंतु या निवडणुका ज्या झालेल्या आहेत पक्षांतर्गत गेली काही वर्ष ते नियमांना धरून झालेले नाहीत अशा प्रकारची बाजू मांडण्यात आलेली मी ऐकलेलं आहे. निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा यावरील सुनावणीचा पहिला टप्पा पार पडला. सुमारे 2 तास सुनावणी चालली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद देखील करण्यात आला. विशेष म्हणजे ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तेच पवार आपल्यावरील आक्षेप शांतपणे ऐकत आहेत. आता पुढची सुनावणी सोमवारी म्हणजेच 9 ऑक्टोबरला संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय काय घडतंय याची उत्सुकता अवघ्या देशाला लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.